श्री सद्गुरु सत्यदत्त चरणार विंदाभ्या नमः। पंचमोध्याय प्रारंभ। श्री सद्गुरु सत्यदत्त सूत म्हणाले, शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणे हे कल्याणकारक पूजा व्रत ज्याने स्वीकारले आहे, असा हा परमेश्वर श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेय आहे। याकरता हे श्रेष्ठ मुनी हो, पुन्हा आदराने त्याचा प्रभाव श्रवण करा। जय सद्गुरु। पहा, आपण श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा व कथा या सद्गुरूंच्या महात्म्याचे 4 अध्याय आत्तापर्यंत पाहिले आहेत। सुतांनी यामध्ये आपल्याला नहुषाची कथा पाठीमागे सांगितलेली आहे। आता या 5व्या अध्यायामध्ये सूत ऋषीमुनींना तसेच आपल्याला श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांचे आणखीन महात्म्य सांगणार आहेत। ती गोष्ट आपण आदराने श्रवण करावी असे ते आपल्याला म्हणत आहेत। गोदातटी राहणारा हरी शर्मा म्हणून एक ब्राह्मण होता। त्याला 20 वर्षांचा एक पुत्र होता। त्याला जन्मापासूनच गुल्म, 8 वर्षांचा क्षय, 3 वर्षांचा जलोदर, 1 वर्षाचा जीर्णज्वर व 6 महिन्यांचा कासयुक्त अतिसार हे विकार होते। तसेच 4 महिन्यापासून भगंदरही झाला होता। त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून अत्यंत दुःखी झालेली त्याची 16 वर्षाची स्त्री श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांना शरण गेली व म्हणाली, हे सद्गुरो, मला सौभाग्य द्या। माझे पती रोग पीडित झाले आहेत। त्यांना केलेले अतिशय उत्तम औषधोपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत। त्या साध्वी स्त्रीने अशी प्रार्थना केली असता श्री सद्गुरु तिच्या घरी गेले। तिच्या पतीला पाहून अवलोकन करून त्या साध्वी स्त्रीकडून श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा करविते झाले। बघा, सूत सद्गुरु महात्मा सांगत आहे। श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांच्या महात्म्याचे वर्णन करताना आणखी एक कथा सांगत आहेत। त्यामध्ये ते म्हणतायत, गोदावरी नदीच्या काठी एक ब्राह्मण राहत होता। त्याला 20 वर्षांचा मुलगा होता। त्याचे लग्न झालेले होते, पण त्याला अतिशय नानाविध रोगांनी व्यापलेले होते। त्याला जन्मताच त्याला गुल्म हा आजार होता। त्याबरोबर 8 वर्षांचा क्षय म्हणजे त्याला 8 वर्षांपासून कॅन्सर होता। 3 वर्षांचा जलोदर म्हणजे त्याला पोटामध्ये पाणी साठायचे। तसेच जीर्णज्वर, 1 वर्षांचा त्याला जीर्णज्वर होता आणि 6 महिन्यांचा कासयुक्त अतिसार असे विविध विकार त्याला होते आणि 4 महिन्यांपासून भगंदरी होते। त्याच्या पत्नीने व वडिलांनी, घरच्यांनी बऱ्याच ठिकाणी त्याचा उपचार केला होता, पण त्याला कोठेही फरक पडत नव्हता। म्हणून त्याची पत्नी श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांना शरण आली आणि तिने सद्गुरूंना प्रार्थना केली, एवढे नानाविध उपचार करूनही माझ्या पतीला काहीही फरक पडत नाही, तेव्हा हे सद्गुरू आमच्यावर कृपा करा। त्यावर सद्गुरू प्रसन्न होऊन तिच्या घरी आले आणि तिच्या पतीकडे पाहून त्याचे नीट निरीक्षण करून त्या स्त्रीला श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा करण्यास सांगितले। पुढे जशी जशी उपासना वाढत गेली तसे ते रोग शीघ्र नाहीसे झाले। उपासनेतून प्राप्त झालेल्या ज्ञान, वैराग्य, सामर्थ्यामुळे तो ब्राह्मण रोगमुक्त झाला। तसेच इहलोकी संपत्ती, संतती, आयुष्य व कीर्ती तसेच श्री सेवा, दास्य, भक्ती यांचा लाभ घेऊन उत्तम गतीस प्राप्त झाला। श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांची ही पूजा मनुष्यांना पापनाशक, पुष्टी देणारी भक्ती
मुक्ती देणारी आहे. श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या कृपेने मी ही पूजा संक्षेपाने कथन करीत आहे. बघा, श्री सुतांनी किती थोडक्यात आपल्याला श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची ही पूजा सांगितलेली आहे. त्यांनी या कथेमध्ये त्या रोग कसे निवारण होतात, म्हणजे त्या स्त्रीने आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उपासना सुरू केली. जशी जशी उपासना तिने वाढवत गेली तसतसे तिच्या पतीचे रोग नाहीसे झाले आणि त्या उपासनेतून तिला ज्ञान वैराग्य सर्व प्राप्त झाले. तिचा पती रोगमुक्त झाला. एवढंच नाही तर तिला मूल बाळ संपत्ती तसेच त्या दोघांची कीर्तीही वाढली आणि ते दोघे दीर्घायुषी होऊन उपासनेतून झालेल्या सामर्थ्यामुळे त्यांना योग्य लाभ होऊन त्यांना उत्तम गती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे सूत सांगतायत की श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांची ही पूजा मनुष्यजनांना पापनाशक, तुष्टी देणारी, पुष्टी देणारी, भक्ती व मुक्ती देणारी आहे. तेव्हा या पूजेने मनुष्यांना अल्पावधीतच लाभ होतो. म्हणून ही पूजा नेहमी श्रवण करावी, कथा ऐकावी आणि उपासना करावी. पुढे वेद धर्म म्हणाले, हे दीपका, सुतांच्या मुखातून हे श्रवण करून नैमिषारण्यातील महर्षी एकाग्रचित्त होऊन श्रद्धा भक्तिपूर्वक श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा करविते झाले. हे वत्सा दीपका, यज्ञ दीक्षा घेतलेले हे महर्षी श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या दर्शनाची इच्छा करून एकाग्र चित्ताने श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांच्या चरणांचे स्मरण करते झाले. नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू वाहू लागला. त्या पाठोपाठ तेजोराशी श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय स्वमाया योगे प्रगट झाले. उदय पावणाऱ्या सूर्याप्रमाणे तेजोमंडलामध्ये असणाऱ्या श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांना चर्मचक्षूंनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत. नेत्र मिटून ते ब्राह्मण एकाग्रचित्त होऊन हृदयामध्ये हरीची प्रार्थना करते झाले. आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल असे चिंतन ते ऋषी करत होते. तेव्हा आकाशवाणी झाली, हे ऋषी हो, नेत्र उघडा. तेव्हा ईश्वराची कृपा झालेले ते ब्राह्मण भगवत स्वरूप पाहते झाले व शुद्ध चित्त होऊन स्तुती करू लागले. ऋषी म्हणाले, आपण ऋषी नाही, तसेच वर्णाश्रम चिन्ह धारण करणारेही नाहीत. आपण त्रिगुणातीत परब्रह्म स्वरूप आहात. आपणच स्व अंशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे. आसुरी वृत्ती असणारे व मायेने मोहित झालेले लोक आपले दिव्य उत्तम सत्य असे तेजोमय रूप जाणत नाहीत. म्हणूनच या संसारात फार श्रमतात. तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणारा आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तूच आहेस. हे परमात्मन, हे सर्व विश्व ब्रह्मरूप आहे. तू सर्वात्मा आहेस. तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रममान होते, तुझ्या स्वरूपात लीन होते. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व ब्राह्मण या 8 रूपांनी जगन्मय तूच भासत आहेस. तुझे अत्यंत गूढ असे स्वरूप सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रूप आम्ही जाणू शकलो, हा सर्व आपलाच कृपा प्रसाद आहे. हा अनुभव पूर्व पुण्याईनेच आम्हाला आलेला आहे. याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्ट झालेले
श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय त्या ऋषींना सर्व विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखवते झाले व आपल्या दिव्य वाणीने त्यांना म्हणाले, पहा, वेद धर्म मुनी सतशिष्य दीपकाला ही सर्व कथा सांगत आहेत. ते पुढं म्हणतात की सुतांच्या मुखातून जे महात्म्य, ज्या कथा सर्व ऋषीमुनींनी, यज्ञ दीक्षा घेतलेल्या सर्व महर्षी ऋषीमुनींनी एकाग्र चित्ताने ऐकल्या आणि त्यांनी त्या सर्व महर्षी ऋषींना सद्गुरू सत्त दत्तात्रेयांचे दर्शन व्हावे अशी त्यांनी मनात एकाग्र चित्ताने इच्छा केली असता श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय त्यांच्या समोर प्रगट झाले. त्यावेळी सर्व ऋषीमुनी श्री सद्गुरूंची स्तुती करू लागले. प्रथम त्यांना विश्वास बसला नाही, पण त्यावेळी आकाशवाणी झाली, हे ऋषीओ, डोळे उघडा, तुम्ही जे चिंतन करत आहात तो मीच आहे. त्यावर सर्व ऋषीमुनी सद्गुरूंची स्तुती करू लागले की तुम्ही साक्षात त्रिगुणातीत परब्रह्म आहात. तुम्हीच विश्व उत्पत्ती तुमच्यापासूनच झालेली आहे आणि विश्वाचे पोषण तसेच संहार करणारे तुम्हीच आहात. प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तुम्हीच आहात. तुम्हीच सर्वात्मा आहात. तुमच्यापासूनच विश्व उत्पन्न होते आणि तुमच्याच स्वरूपात ते लीन होते. तसेच पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र तसेच ब्राह्मण या सर्व 8 रूपांनी तुम्ही जगन्मय भासत आहात. पण ज्या लोकांना हे कळत नाही, त्यांना हे भानच नाही, ते लोक आसुरी वृत्तीचे असणारे आहेत आणि मायेने मोहित झालेले हे लोक आपले दिव्य उत्तम सत्य असे तेजोमय रूप जाणत नाहीत. म्हणूनच या प्रपंचामध्ये ते फार कष्ट भोगत असतात. अशा प्रकारे सर्व ऋषीमुनींनी श्री सद्गुरूंची जी स्तुती केली, जे स्तवन केलेले आहे, त्यामुळे सद्गुरू प्रसन्न होऊन त्यांना संपूर्ण विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी कसे आहे हे त्यांनी दाखवलं आणि आपल्या दिव्य वाणीने ते त्या ऋषीमुनींना पुढे म्हणू लागले, हे ब्राह्मण हो, तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अनेक जन्मातील केलेल्या श्री सेवा दास्य भक्तीमुळे मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. याकरता तुम्ही अखंड श्री सेवा दास्य भक्ती घडावी ही श्रींचरणी नम्र विनंती करा. तेव्हा शौनकादी ऋषी म्हणाले, हे देवा, तूच आम्हाला स्वस्वरूपाचे ज्ञान करून देऊन स्वभक्त व शांत चित्त कर, कारण तूच सर्व साक्षी आहेस. आम्ही काय बोलावे? आपणच आमचा मनोरथ जाणून सर्वतोपरी आम्हाला उपासनेस योग्य करा. श्री सद्गुरू सत्यदत्त म्हणाले, तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे जे स्तवन केले ते मनुष्यांना सायुज्य मुक्ती देणारे आहे. हे ब्राह्मण हो, तुम्ही या जन्मीच देहांती मन व वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल, यात शंका नाही. ही श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा सन्निपात, नेत्ररोग, मेह, कुष्ठ, श्लेष्म, क्षय, ज्वर, वात विकार, पित्त विकार, गुल्म रोग, देशात स्वचक्र, परचक्र इत्यादिकांना उत्पन्न होणारा क्षोभ या सर्वांचा नाश करील. या पूजेने वंद्या स्त्रीस पुत्र होईल. संकटांनी गांजून गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला द्रव्य प्राप्ती होईल. रोग्याला आरोग्य प्राप्ती होईल.
मुमुक्षू पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्ट असेल ते त्याला या योगे प्राप्त होईल. वेद धर्म मुनी म्हणाले, दीपका असे बोलून तेजो राशी देवादी देव श्री सद्गुरु सत्यदत्त राज अंतर्धान पावले. हे अवलोकन करून शौनकादी ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. वत्सा दीपका, असा या प्रभूंचा प्रभाव आहे. शरणागतांविषयी दयाळू, स्मरण केल्याबरोबर भक्तांकडे धाव घेणाऱ्या सर्वेश्वर श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांची उपासना श्रद्धापूर्वक करून तूही परमानंदाला प्राप्त हो. इति श्री सद्गुरु सत्य दत्त पूजा पंचमोध्यायः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. अज्ञानमूलहरणं जन्म कर्म निवारणं ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं सद्गुरु पादोदकं पिबेत. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठांपरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारी कामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. हरिभक्त वीर वक्त विज्ञान रासी जेने मानसी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.